आपल्यासोबत आहे आमदार देवरी विधानसभा क्षेत्रातून आमदार सहस्राम कोरोटीजी, काँग्रेसचे आमदार सहस्राम कोरोटीजी. सर, आमच्या चॅनल्समध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. आम्ही तुमच्याकडे जाणून घेऊ, नेमकं आता पुढे काही दिवसांनी आपल्या विधानसभाचे चुनाव लागत आहे, निवडणुका लागत आहे, तर सांगा कशा प्रकारची आपली रणनीती राहणार, काय आपले मुद्दे राहणार, काय विकासाचे आपण काम केले आपल्या मतदारसंघात, त्याबद्दल सांगा. मागील जवळजवळ आता 4.5 वर्ष झाले. आता या निवडणुकीला फक्त 2 ते 2.5 महिने बाकी राहिलेले आहे. आणि जेव्हा मी आमदार म्हणून ह्या क्षेत्राच्या निवडून गेलो, विधान भवनामध्ये गेलो, तर ह्या क्षेत्रातील प्रामुख्यानं माझा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे. सर्वप्रथम जनतेचे प्रश्न, ह्या भागामध्ये राहणारे SC, ST, OBC, आदिवासी आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न उचलण्याचे मी काम केलं सभागृहामध्ये. सभागृहामध्ये प्रश्न मांडत असताना मी सर्वप्रथम इथल्या शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, महिलांचे प्रश्न, हे अनेक प्रश्न मांडण्याचं काम केलं. ज्यावेळेस आमची महाविकास आघाडीची सरकार होती, त्या सरकारमध्ये असताना माझ्या मतदारसंघामध्ये कुठं कुठं बॅकलॉग आहे, रस्त्यांचा बॅकलॉग आहे, कुठं आपल्याला डेव्हलपमेंटचे काम करायचे आहे, कुठं आपल्याला शेतकऱ्यांसाठी सिंचनाचं काम करायचं आहे. ह्या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळा आहे, आदिवासी आश्रमशाळेमध्ये राहणारे जे आमचे मुलं आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेलची सुविधा कुठं करायची आहे, ह्या अनेक मुद्द्यावर मी काम केलेलं आहे. मी काम करत असताना अनेक मुद्दे मोठ्या रस्त्यांचे सुद्धा मांडला. रावणवाडी ते आमगाव पर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता बनला पाहिजे, यासाठी सरकारकडे मी खूप प्रयत्न केले, खूप मागणी मागली. त्यांना अनेकदा निवेदनाच्या माध्यमातून आणि सभागृहाच्या माध्यमातून सुद्धा सांगितले. पण त्यानंतर तो सरकारने एकच आश्वासन दिलं की आम्ही हे प्रोजेक्टच्या माध्यमातून करणार. जेव्हा आमची सरकार होती तर ह्या माझ्या मतदारसंघामध्ये अनेक रोड रस्त्यासाठी मी निधी खिचून आणण्याचं काम केलं. ज्यावेळेस 2021-22ला मी जी निधी आणलं सरकारमधून, त्याचं काम अजूनही काम बऱ्याचशा ठिकाणी त्याचं काम सुरू आहे. चाहे आमगाव ते सालेकसा रोड हो, चिचगड ते ककुडीपर्यंत, छत्तीसगडच्या बॉर्डरपर्यंत, सीमेपर्यंत जे रोडाचं काम सुरू आहे, हे सर्व काम त्यावेळेस आणलेल्या कामांमुळे आज विकासाचे काम त्या ठिकाणी दिसत आहे. अनेक ठिकाणी ब्रिजचे काम नव्हते. 50 वर्षापासून घाटटेमनी ह्या ठिकाणी पांगोली नदीवर पुलिया नव्हता, तो पुलिया सुद्धा मंजूर करून तो बनवून झालेला आहे. लोकांना जाण्या येण्याचे काम सुरू झालेलं आहे. बोर कनार ते भजियापारपर्यंत जाण्यासाठी पुलिया नव्हता, तिथं सुद्धा एक मोठ्या पुलियाची निर्मिती केलेली. त्याचप्रमाणे भजेपार ते सालेकशाला जाण्यासाठी बोदलबोडीवरून त्या ठिकाणी सुद्धा अनेक वर्षापासून पुलियाची लोकांची मागणी होती, तर तो सुद्धा पुलिया मंजूर करून त्या पुलियाच्या कामाला आज गती देण्यात आलेली आहे. त्या पुलियाचं काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ककोडी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना अडचणी निर्माण येत होत्या. छोटासाही पाऊस आला तर त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी पाण्याचा, लोकांना पाण्यामुळे इकडून तिकडे जाता येत नव्हतं. त्यासाठी सुद्धा जवळजवळ 6 ब्रिज मंजूर करून आज त्या ब्रिजचं काम सुरू आहे. पालांदूरला जात असताना, चिचगडवरून पालांदूरला जात असताना एक रस्त्यातच जवळजवळ 25 वर्षापासून त्या ब्रिजची मागणी होती, पण आतापर्यंत कोणीही लोकप्रतिनिधीनं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तो सुद्धा ब्रिज मंजूर करून दिला आणि तो ब्रिज कंप्लीट झालेला आहे. त्या ब्रिजचं स्लॅब आता 4 दिवसापूर्वी झालेली आहे. नक्कीचपणे त्या भागामध्ये जाण्या येण्यासाठी रस्त्याची खूप दुरावस्था झालेली होती. ते संपूर्ण काम एकदम युद्धस्तरावर काम मी केलेलं आहे आणि नक्कीचपणे त्या काम संपूर्ण काही ठिकाणचे झालेले आहे आणि काही ठिकाणचे सुरू आहे. तर नागरिकांना त्या रस्त्यांना जाण्यासाठी सुविधा झालेली आहे.
दुसरी गोष्ट, आपल्याला लांजी रोड ते संबुटोला महारीटोला इकडे जाण्यासाठी मागील पुरामध्ये तो रस्ता एकदम संपूर्ण उखडून गेला होता. त्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची म्हणजे डांबर वगैरे राहिलाच नव्हता. ते संपूर्ण संपून गेलं होतं, रोडच दिसत नव्हता. त्या रोड मोठ्या ताकदीनं मंजूर करून PM-JSY योजनेतून त्या यंत्रणेच्या मागे लागून तो रोड मंजूर करवला. 2,38,00,000 रुपये त्या रोडासाठी मंजूर करून आता युद्धस्तरावर काम सुरू आहे. जे महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्या महायुती सरकारला आम्ही सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, त्यांना अवकाळीचा फटका बसलेला आहे, अशा लोकांना मदत मिळाली पाहिजे. पण यांनी काय केलं, फक्त हे तोंडाला पाणी पुसण्याचं काम करतात. यांनी एकच काम केलं की ज्या गावामध्ये 100 लोकांचं नुकसान झालं त्या ठिकाणी फक्त 5 ते 10 लोकांना यांनी मदत देऊन टाकली आणि गावभर बोजबारा करण्याचं यांनी काम केलं की आम्ही देतो, आम्ही देतो, आम्ही देत आहोत. फक्त अशाच प्रकारचं काम केलं. यांनी काही केलं नाही. वाचली गोष्ट पीक विम्याची, तर पीक विम्यामध्ये फक्त कमिशन शिवाय दुसरं काही नाही. अरे 1 रुपये शेतकऱ्यापासून घ्यायचं ना, बाकी पैसे सरकारनं कोणाला त्या कंपनीला द्यायच्या, बाकी पैसा कंपनीनं द्यायचा. पण त्या पीक विम्याच्या कंपनी, त्या ज्या कंपन्या आहेत त्या शेतकऱ्याला कुठल्या प्रकारचा फायदा देते. आमच्या विधानसभामध्ये कोणत्या लोकांना त्याचा फायदा मिळाला? अनेक लोकांचं नुकसान झाला, पण त्यांनी अनेक प्रकारचे निकष लावल्यामुळे कोणालाही कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नाही. महाविकास आघाडीच्या वेळेस शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी, शेतकरी सन्मान निधी म्हणून 50,000पर्यंत शेतकऱ्यांना ज्यांचं कर्जमाफी झाली नाही, अशा ज्यांनी पूर्ण लोन भरलेलं आहे अशांना शेतकरी सन्मान निधी 50,000पर्यंत देण्याचं जे सरकारनं आमच्या घोषित केलं होतं. पण त्याच्यानंतर कोरोना आला, कोरोनाच्या नंतर आमची सरकार कोसळली. पण ह्या लोकांनी सुद्धा त्या शेतकऱ्याचे पैसे अडवून ठेवलेले आहे, त्यांना पैसे दिलेले नाही. म्हणजे हे शेतकरी विरोधी सरकार आहे, शेतकऱ्याच्या भल्याची सरकार नाही. ह्या सरकारला शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही आणि कुठल्याही विकासाची यांचं दूरदूरपर्यंत संबंध नाही. निवडणुकीच्या ऐन वेळेमध्ये ही जी योजना राबवत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे, अशी विविध योजना सुरू आहे, तर त्याची इम्पॅक्ट कशा प्रकारे होणार आणि आपल्या मतदारसंघामध्ये त्याचे काय प्रभाव होणार त्याबद्दल सांगा. सर्व नागरिकांना आणि आमच्या ज्या भगिनी आहेत त्या सर्वांना सर्व योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे ही अशी आमची तर सर्वात प्रथम आमची मनापासून इच्छा आहे. पण यांना द्यायचंच होतं, तर आता 2 वर्ष यांच्या सरकारला झालं, त्यावेळेसपासून यांना का दिलं नाही? यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरच यांनी फक्त 2 महिन्यासाठीच लाडकी योजना का आणली? अरे यांना द्यायचंच होतं, आमच्या भगिनींना द्यायचं होतं, भरघोस द्यायचं होतं. याच्या 1500 पेक्षाही जास्त त्यांना द्यायचं होतं. आमची तर मागणी ही होती की कमीत कमी आमच्या माता भगिनींना त्यांना त्यांच्या खर्चासाठी त्यांच्या खात्यामध्ये यांनी 2,000च्या वर हे दिलं पाहिजे अशी आमची इच्छा होती. पण ते केव्हापासून द्यायला पाहिजेत होतं? जेव्हा यांची सरकार होती तेव्हापासून का दिलं नाही? ऐन निवडणुकीच्या तोंडावर आताच यांनी घोषणा का केली आणि हे किती दिवस देतील याचं काय खरं? म्हणजे आता निवडणुकीपुरते, अरे उद्या निवडणूक संपली तर ही योजना बंद करून देतील, अशा प्रकारचे ह्या सरकारचे धोरण आहे. हे काही आणि जनसामान्याची सरकार नाही. अनेक लोक लुभावन योजना यांनी ह्या बजेटमध्ये अधिवेशनामध्ये सांगितलं. काय सांगितलं? बेरोजगारांसाठी काय सांगितलं? बेरोजगाराला कुठल्याही प्रकारच्या त्यांना सवलती नाही, त्यांना कुठेही रोजगार नाही. बेरोजगार एकदम काठावर पडलेला आहे, त्याला उचलून धरणारा आहे कोण? हे यांना काही दिसत नाही. यांनी मागील इलेक्शनमध्ये आम्ही बेरोजगारांना संधी देऊ, त्यांच्यासाठी रोजगार आणू, त्यांच्यासाठी आम्ही अनेक कारखाने उघडू अशा प्रकारचं सांगितलं. पण महाराष्ट्राचे कारखाने गुजरातला नेऊन टाकण्याचं काम आणि एवढं मोठं पाप ह्या महायुती सरकारनं केलेलं आहे. यांना विकासाशी कुठल्याही प्रकारचं काही घेणं देणं नाही. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यासाठी काय केलं? हमी भावाचं काय झालं? स्वामीनाथन आयोग कुठं लावलं? केंद्राची सरकार असो किंवा आपली महाराष्ट्राची सरकार असो, शेतकऱ्यांनी जे धान विकले ते धानाचे पैसे त्यांना लेट मिळतात. शेतकऱ्यांना बोनस जे द्यायला पाहिजे, जेवढी द्यायला पाहिजे तेवढी त्यांना बोनस मिळत नाही, त्यांना हमीभाव मिळत नाही. हे सर्व हे जे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सरकार आहे हे सरकार कोणाची नाही, सर्वसामान्याची सरकार नाही. आम्ही अभियान सुरू करत आहोत. आमच्या मतदार नोंदणी महाअभियान आम्ही सुरू करणार आहोत. आता 1-2 दिवसातच आमच्या अभियानाला सुरुवात होणार आहे
आणि नक्कीचपणे आमचे कार्यकर्ता घरोघरी जाऊन नागरिकांना आणि जे 18 वर्षावरील जे युवक आहेत त्यांना मतदाराच्या संधी मिळायला पाहिजे ह्यासाठी सर्वांना सहकार्य करणार. देवरी विधानसभातील सर्व नागरिकांना मी एकच निवेदन करतो की आपण ज्याप्रमाणे 2019 मध्ये मला संधी दिली, आपण विधान भवनात पाठवलं, मी सर्व नागरिकांचे प्रश्न उचलण्यासाठी खूप प्रयत्न केला आणि ह्यानंतर आपण 2024ला सुद्धा मला संधी द्यावं. नक्कीचपणे येणाऱ्या काळामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे तिथला डेव्हलपमेंट होतो, तिथले नेते लोक आपल्या क्षेत्रासाठी डेव्हलपमेंटसाठी झुंज देतात, अशा प्रकारची झुंज देण्याचे काम मी माझ्या नागरिकांसाठी करणार आहोत.